इन्सिडंट कधी पण केव्हा पण कुठेही होऊ शकतो. आपल्या महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता. असाच एक इन्सिडेंट आमच्यासोबतही झाला जेव्हा आम्ही वारी हनुमानाच्या दर्शनाला चाललो होतो. वडनेर गंगाई अमरावतीवरून जवळपास 80 किलोमीटर दूर आणि दर्यापूरहून 22 किलोमीटर दूर एक छोटेसे गाव. पण या गावची खरी ओळख म्हणजे जोशी बंधू यांचा प्रसिद्ध गोपाल पेढा. कुठलीही भेसळ न करता गीर गायीच्या शुद्ध दुधापासून बनवलेला पेढा. कारण जवळपास 80 ते 90 गायी यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. पेढा बनवण्याची प्रोसेस सुद्धा आम्ही येथे बघितली. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेऊन येथे पेढा बनवला जातो. पेढ्यासोबतच यांची रबडी, मलाई दही आणि पालकवडा खूपच टेस्टी आहे. दर्यापूर, अकोट, अकोला आणि अमरावतीमधील आदर्श हॉटेलजवळ यांचे आउटलेट आहे. पेढ्याची चव खूपच छान आहे. एक पेढा खाऊन तुमचं मन भरणार. कमीत कमी 100 ग्राम पेढे तुम्हाला खावेच लागेल. आमच्या प्रवीणदादांनी जवळपास 1 पाव पेढा खाल्ला, तो भाग वेगळा. अमरावती आणि आसपासच्या कुठल्याही फेमस ब्रँडला लाजवेल किंवा त्याच्यात तोडीस तोड अशी ह्या पेढ्याची चव आहे. खरंच ट्रॅव्हलिंग करताना अनोळखी जागा, अनोळखी लोक, तेथील वैशिष्ट्ये आपल्याला कळतात. कधी दर्यापूर किंवा वडनेर गंगाईला गेलेस
तर जोशी बंधू यांचा गोपाल पेढा नक्कीच ट्राय करा.